आज आपण उपवासाची मिनी थाळी बनवणार आहोत। या आषाढी एकादशीला तुम्ही अशी थाळी बनवा किंवा कोणताही उपवासाला अशी मिनी थाळी अगदी 20 मिनिटांमध्ये बनते अशी तुम्ही बनवू शकता। आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी। ही एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव असतो। आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते। आषाढी एकादशी ही महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये साजरी केली जाते। आज मी ही मिनी थाळी बनवली, त्यामुळे मी माझ्या घरातील विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवून पूजा करून त्यांना हा नैवेद्य अर्पण केला आहे। बाहेर छान पाऊस पडतोय, तर चला तर आपण ही मिनी थाळी बनवायला घेऊया। सुरुवातीला आपण मखाण्यांचा चिवडा बनवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये आपण 3-4 चमचे तूप टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मखाणे टाकून भाजण्यास टाकलेले आहेत। नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मखाणे भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, गॅस मोठा करायचा नाही, कारण आपल्याला अगदी कुरकुरीत मखाणे करून घ्यायचे आहेत। मध्ये मध्ये मखाणे तोडून पाहिजे कुरकुरीत झालेत का ते। आपले मखाणे झालेले आहेत, मी साईडला काढून ठेवलेले आहेत। तर मखाण्यांचा चिवडा बनवायला घेऊया आपण आता। त्यासाठी त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे। मखाणे थंड करून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत होतात। आता आपण यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या छान कुरकुरीत करून घेणार आहोत। आणि या मिरच्याही कमी गॅसवर छान भाजून घ्यायच्या, अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायच्या आहेत। इथं मी 1 वाटी शेंगदाणा टाकणार आहे। तो शेंगदाणा मी आधी भाजून घेतलेला आहे, तो छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। नंतर आता आपण तुपामध्ये पण छान परतून घेणार आहोत। शेंगदाणा पण छान कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवर परतायचा आहे। आता आपण यामध्ये जे भाजलेले मखाणे आहेत ते आपण टाकून घेणार आहोत। ते छान त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये। अगोदरच आपण परतलेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत, छान जास्त काही परतायची गरज नाही आहे त्यासाठी। पण जो पुढं वडा करणार आहोत त्याचं पीठ थंड होईपर्यंत आपला हा चिवडा बनू शकतो। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। हे सैंधव मीठ वापरलेलं आहे, उपवासासाठी सैंधव मीठ वापरतात त्यामुळं। मखाणे पौष्टिक असतात, तर तुम्ही असा चिवडा घरात बनवून ठेवू शकता। आता यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर टाकलेली आहे। आपल्या या चिवड्याला पिठी साखरेनं खूप छान टेस्ट येते। बटाट्याचा किंवा नॉयलॉनचा तेलकट चिवडा खाण्यापेक्षा असा पौष्टिक चिवडा खाल्लेला कधीही चांगला। या चिवड्यानं अजिबात पित्त होत नाही आणि पौष्टिक आहे। अगदी तुम्ही घरामध्ये डब्यामध्ये भरून ठेवला तरी लहान मुलांसाठी खूप छान आहे। हा मखाण्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्तींना हा चिवडा अतिशय उत्तम आहे। तर तुम्ही नक्की हा ट्राय करून पहा। आपल्या थाळीमधील दह्याची चटणी करायला घेऊया आपण। दही चटणीसाठी इथं मी अर्धा बाउल दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि साखरही टाकलेली आहे। आणि त्यामध्ये आता आपण जसं लागेल आपल्याला पातळ तेवढं आपण पाणी टाकून घेणार आहोत। इथं मी 1 कप पाणी ओतलेलं आहे। जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं आपण पातळ करू शकतो। ज्यांना घट्ट आवडत असेल तर त्यांनी नाही पाणी घातलं तर चालू शकतं, परंतु जे आपण वडे करणार आहेत त्यासाठी पातळ दही चटणी छान लागते। हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायची, साखर आणि मीठ वितळवून घ्यायचं छान। आपण आता दही चटणीला फोडणी देणार आहोत। त्यासाठी मी 3-4 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिऱ्याचं वाटण बनवलेलं आहे आणि छोट्या पॅनमध्ये तेल टाकून ते वाटण छान परतून घ्यायचं आहे। मिरची छान भाजेपर्यंत हे वाटण भाजून घ्यायचं आहे। आता ही गरमच फोडणी आपण आता आपल्या दह्यावरती ओतून घेणार आहोत। ही चटणी साबुदाणा वड्यावरही खाल्ली जाते। ही चटणी अगदी आलू पराठे किंवा खिचडी बरोबरही छान लागते, तर ही चटणी नक्की ट्राय करून पहा। आता आपल्या मिनी थाळीतील आपण मेन पदार्थ करायला घेणार आहोत, तो म्हणजे वरई बटाटा वडे। तर मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे टाकू नका। हे वडे अगदी इन्स्टंट बनतात। अगदी 20 मिनिटांमध्ये माझी ही थाळी बनवून झाली होती। ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। इथं मी 5 मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, त्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत। वरईचे वडे करणार आहोत, तर त्यासाठी मी वरईचं पीठ बनवलेलं आहे, ते घरामध्येच बनवलं आहे। वरई भाजायची आणि मिक्सरला दळून घ्यायची।
वडे आपले चटपटीत होण्यासाठी त्यामध्ये मी आता चिली फ्लेक्सही घालणार आहे। 1 चमचाभर चिली फ्लेक्स टाकणार आहे मी त्यामध्ये। आता आपलं मिश्रण भाजून झाले तर त्यामध्ये साधारण मी 1.5 वाटी पाणी ओतलेलं आहे। हे वडे थंड झाले तरी छान लागतात आणि तुम्ही डब्यासाठी नेऊ शकता आणि गार झाले तरी सुद्धा वातड किंवा चिवट होत नाहीत। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आता मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, पण जे लोक कोथिंबीर खात नाहीत उपवासाला त्यांनी टाकू नये। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर आता हे आपण पीठ वैरून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला लागेल तसं आपण पीठ टाकून घेणार आहोत। मी साधारण 2 वाटी वरईचं पीठ बनवलेलं आहे। हे पहा, पीठ छान घट्ट झालेलं आहे। साधारण मला 1.5 वाटी पीठ लागलेलं आहे। इथं मी 4 बटाटे घेतलेले शिजवून आणि ते किसूनही घेतलेत। तर या मिश्रणामध्ये आता हे बटाटे टाकणार आहोत। बटाट्यामुळे आपले वडे जरी थंड झाले तरी चिवट किंवा वातूड होत नाहीत, अतिशय सॉफ्ट राहतात आणि वरई शिजल्यामुळे ती मऊच राहते। आता थोडंसं मला वाटतं की पीठ जरासं पातळ आहे, तर मी थोडं वरून पीठ टाकून घेणार आहे। जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये छान गोळा तयार झाला म्हणजे समजायचं की आपलं पीठ झालेलं आहे। आता मी तेल तापत ठेवलेलं आहे, तर आपले आता आपण वडे बांधून घेणार आहोत। पीठ जर पातळ झालं तर तेलामध्ये वडे फुटू शकतात आणि जर पीठ तुम्हाला सैल वाटत असेल तर तुम्ही अजून वरून वरईचं पीठ घेऊ शकता। वडे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता। इथं मी उडीद वड्यासारखे वडे बनवलेले आहेत की जेणेकरून छान कुरकुरीत वडे झाले पाहिजेत आपले। यासाठी आपलं मिश्रण तर पूर्ण शिजलेलंच आहे, बटाटाही शिजलेला आहे आणि पीठही शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही वड्यांना। या तेल अगदी कडक गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये वडे सोडायचे आहेत। थंड तेलात वडे सोडले तर पीठ सोडू शकतात वडे। एकदा वडे सोडले की थोडा गॅस कमी करून घ्यायचा आणि वडे तळून द्यायचे। एकदा तेलामध्ये वडे सोडले की ते हलवायचे नाही, थोडे सेट झाल्यानंतरच मग वडा आपोआप वरती येतो, मग आपण तो उलटा करायचा। छान असे गुलाबी रंगापर्यंत येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे। हे वडे अगदी उडीद वड्याच्या वड्यासारखे वरून अगदी कुरकुरीत लागतात आणि आतून सॉफ्ट लागतात आणि आपलं आतलं पीठही शिजलेलंच आहे, त्यामुळे जास्तही तळायची गरज नाहीये। तर वरचं कोटिंग आहे ते फक्त कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे। तर आता मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत इथं। चला तर आपली मिनी थाळी आपण भरायला घेऊया। या मिनी थाळीमध्ये आपण डाळिंब दिलेला आहे। डाळिंबामुळे अजिबात पित्त होत नाही उपवास असेल तरी। थाळीमधील मखाण्यांचा चिवडा, दही चटणी आणि उपवासाचे वरईचे वडे तयार आहेत। तर या आषाढी एकादशीला तुम्ही अशी झटपट मिनी थाळी बनवा नक्की। तुम्ही कोणत्याही उपवासाला अशी झटपट मिनी थाळी बनवू शकता। पाहू शकता किती छान वडे आपले तयार झालेले आहेत। आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। परत भेटू एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।